नमस्कार, आपण पाहत आहात लोकवाहिनी मीडिया. आजच्या महाराष्ट्र टॉप 10 बुलेटिनचा मी रत्नाकर. घेऊया आढावा महाराष्ट्रातील काही प्रमुख घडामोडींचा. महाराष्ट्रातील महानगरपालिका निवडणुकांच्या निकालाने राज्यातील राजकीय समीकरण बदलून टाकली आहेत. 29 महानगरपालिकातील 2869 जागांपैकी भाजपानं 64.51% स्ट्राईक रेटसह 1425 जागांवर विजय मिळवत मोठी आघाडी घेतली आहे. मुंबई महापौर पदासाठीची लढत आता अधिकच रंगतदार झाली आहे. शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे नेते संजय राऊत यांनी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर ताज हॉटेलला जणू तुरुंगात रूपांतर केल्याचा आरोप केला असून परिस्थिती पाहता पोलिसांनी सुरक्षा व्यवस्था कडक केली आहे. मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळावर बेकायदेशीर एक डोनेशन आणि सरोगसी रॅकेट प्रकरणी 2 महिलांना अटक करण्यात आली आहे. या महिला विविध देशात जाऊन बेकायदेशीररित्या एक डोनेशन करत असल्याचा आरोप त्यांच्यावर आहे. महाराष्ट्र सायबर पोलिसांनी मोठ्या सायबर फसवणूक प्रकरणात कारवाई करत मुंबईतील 72 वर्षीय ज्येष्ठ नागरिकाची 58,13,00,000 रुपयांची फसवणूक उघडकीस आणली आहे. न्यायालयाच्या आदेशानुसार पहिल्या टप्प्यात 2 कोटी रुपये पीडिताला परत मिळवून देण्यात आले असून अनेक आरोपींची मालमत्ता गोठवण्यात आली आहे. बीएमसीच्या निकालानंतर मुंबईच्या राजकारणात ताप वाढला असून शिवसेनेचे 29 नगरसेवक हॉटेलमध्ये थांबले आहेत. उद्धव ठाकरे यांनी शिंदेंवर भाजपच्या दबावाखाली असल्याचा आरोप केला असून महापौर पदावरून महायुतीत ताणतणावाचे संकेत दिसत आहेत. महाराष्ट्रातील महानगरपालिका निवडणूक निकालाने सर्वांनाच धक्का दिला असून पवार कुटुंबांचा बालेकिल्ला मानल्या जाणाऱ्या पुणे आणि पिंपरी चिंचवडमध्ये भारतीय जनता पक्षानं जोरदार मुसंडी मारली आहे. दोन्ही महानगरपालिकात भारतीय जनता पक्षानं स्पष्ट बहुमत मिळवत राष्ट्रवादी काँग्रेसच्या दोन्ही गटांना पिछाडीवर टाकलंय. मुंबई आणि नवी मुंबईला जोडणाऱ्या अटल सेतूवर प्रवाशांसाठी 50% टोल सवलत तात्पुरत्या स्वरूपात लागू करण्यात आली आहे. ही सवलत किती काळ राहील याबाबत अद्याप अंतिम निर्णय जाहीर झालेला नसून पुढील आढाव्यानंतर याची घोषणा केली जाईल. पुण्यातील वाढतं प्रदूषण आणि वाहतूक कोंडी कमी करण्यासाठी शहरात लवकरच 1000 ई-बस सेवा दाखल होणार आहेत. ई-बस प्रकल्पाचा मार्ग मोकळा झाल्यानं शहरातील प्रमुख आणि वर्दळीच्या रस्त्यांवरही ही सेवा टप्प्याटप्प्यानं सुरू केली जाणार आहे. शिवसेनेचे आमदार अब्दुल सत्तार यांच्या अडचणीत वाढ झाली असून 2024च्या विधानसभा निवडणुकीतील भाषणावरून कायदेशीर पेच निर्माण झालाय. प्रक्षोभक वक्तव्य केल्याच्या आरोपावरून सिल्लोड न्यायालयानं सत्तारांसह 3 वरिष्ठ प्रशासकीय अधिकाऱ्यांना नोटीस बजावली आहे. मुंबई येथील भारतीय जनता पक्षाचे ज्येष्ठ नेते राज पुरोहित यांचं वयाच्या 17व्या वर्षी निधन झालं असून प्रकृती अस्वस्थतेमुळे ते रुग्णालयात उपचार घेत होते. 25 वर्षांहून अधिक काळ आमदार राहिलेल्या पुरोहित यांनी युती सरकारमध्ये मंत्रिपदाची जबाबदारी देखील सांभाळली होती. तर आजच्या महाराष्ट्र टॉप 10 बुलेटिन मध्ये इतकंच. इतर बातम्यांकरता पाहत रहा लोकवाहिनी मीडिया. नमस्कार.